नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 3 नंबरचा टॉपिक जेनेटिक इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन नावाचा टॉपिक शिकतोय. त्याच्या आधी आपण पहिला आणि दुसरा टॉपिक पूर्ण केला. त्या पहिल्या आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये फार काही सिलेबस डिलीट केलेला नाही आहे. आपण तिसरा आणि चौथा टॉपिक शिकायचाच आहे. तिसरा शिकतोय, चौथा घ्यायचा आहे. 5व्या टॉपिकमध्ये 6व्या आणि 7व्या टॉपिकमध्ये बराचसा भाग डिलीट केलेला आहे. तुमच्याकडे मी ते फोटोग्राफ पाठवलेले आहेत, व्यवस्थित पाठवलेलं आहे. त्यातून कोणाला काही कळालं नाही तर आपण ज्यावेळेला ऑनलाईन लेक्चरला सुरुवात करणार आहोत त्यावेळेला कुठला भाग करायचा नाही हे पुन्हा एकदा आपण चर्चा करू. त्यामुळं त्याच्या बाबतीत काही कन्फ्यूज होऊ नका. मात्र त्या पार्टचे व्हिडिओ तुमच्याकडे जे आलेले आहेत ते डिलीट करू नका. CET, नीट आणि JEEला सगळ्या विषयांचा तो सिलेबस असू शकतो, नसेलच असं आपण आज रोजी सांगू शकत नाही. आपण मेंडेल्स एक्सपेरिमेंट बघत होतो. त्याच्यामध्ये जेनेटिक्सच्या काही टर्म्स आपल्याला पाहायच्या होत्या. पहिल्यांदा आपण पी प्लॅन्ट पिसम सटायवमचे 7 कॅरेक्टरचे पेअर्स बघितले. त्याला कॉन्ट्रास्टिंग पेअर असं आपण म्हटलं होतं, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. त्याच्यानंतर मेंडेलच्या सक्सेसची रिझन्स आपण पाहिली आणि त्याच्यानंतर आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजी शिकत होतो. त्यातल्या एक 5 टर्म्स झाल्या होत्या, तरी मी पुन्हा त्या सांगते तुम्हाला. कॅरेक्टर म्हणजे काय? स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. ट्रेट म्हणजे काय? ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट डिटॅचेबल व्हॅरियंट. फॅक्टर म्हणजे काय? इट इज ए युनिट ऑफ हेरिडिटी, a particle present in organism which is responsible for inheritance and expression of character. Gene म्हणजे काय? It is a particular segment of DNA which is responsible for inheritance and expression of character. Alleles किंवा allelomorphs म्हणजे काय? Alternative form of a gene is called as allele or allelomorphs. Dominant आणि recessive म्हणजे काय? The character which is appear in first generation that is called dominant and the character which is not appear in first generation that is called recessive. इथं 2 पॉईंट लक्षात ठेवा. डॉमिनंट कॅरेक्टर हे कॅपिटल लेटरनी आपण सांगतो आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर हे आपण स्मॉल लेटरनी सांगतो. हे लक्षात ठेवा. पुढे आपल्याला प्रॉब्लेममध्ये ते पाहायचं आहे. आता फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड फिनोटाईप फॉर दॅट ट्रेट. म्हणजे तुम्ही एक पी प्लॅन्ट पाहिलं, ते उंच आहे म्हणजे काय झाला त्याचा फिनोटाईप? टॉल प्लॅन्ट. दुसरं प्लॅन्ट पाहिलं ते डॉर्फ आहे, शॉर्ट आहे म्हणजे ते उंचीला कमी आहे, तो त्याचा झाला फिनोटाईप. इट इज ऑब्झर्वेबल म्हणजे आपण पाहिलं टॉल आहे का डॉर्फ आहे. अँड इज डिटरमाइंड बाय डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ अलील. आणि हे कसं ठरतं तर त्याचं आतून जे जेनेटिक मेकअप असतं त्याच्यावर ठरतं. एक्झाम्पल, इन पी प्लॅन्ट फॉर द हाईट ऑफ द स्टेम टॉल अँड डॉर्फ आर द 2 फिनोटाईप. म्हणजे पी प्लॅन्ट जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये टॉल एक आहे आणि डॉर्फ आहेत. हे 2 वेगवेगळ्या प्रकारची फिनोटाईप आहेत म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर आहेत. टॉल जे आहे ते आपण डिटरमाइन करतो कॅपिटल टीनी किंवा कॅपिटल टी. कॅपिटल टी याला प्युअर टॉल म्हणायचं, लक्षात घ्या. कॅपिटल टी याला म्हणायचं हायब्रिड टॉल आणि डॉर्फ जे आहे त्याला आपण स्मॉल टी असं म्हणतो. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला जो बघायचा आहे त्याच्यामधला तो लक्षात घ्या. तो पुढचा पॉईंट पहिल्यांदा परत एकदा लक्षात घ्या. आपल्याला जे बघायचं होतं की फिनोटाईप आणि जिनोटाईप. फिनोटाईप या शब्दाचा अर्थ आपण काय पाहिला तर एक्सटर्नल ॲपिअरन्स आणि जिनोटाईप या शब्दाचा आपण अर्थ बघायचा आहे आपल्याला आता जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ जेनेटिक मेकअप. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जेनेटिक मेकअप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर ट्रेट. त्या ट्रेटचा विचार करता त्याचा जेनेटिक मेकअप काय आहे म्हणजे कॅपिटल टी असेल तर तो टॉल असेल, स्मॉल टी असेल तर तो डॉर्फ असेल. याला म्हणायचं जिनोटाईप. इट इज रिप्रेझेंटेशन ऑफ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू ए सिंगल कॅरेक्टर or set of character. Example, P plant can have genotype capital T or capital T small t. आणि डॉर्फ प्लॅन्ट मात्र काय असणार? स्मॉल टी. होमोझायगस म्हणजे त्याला आपण प्युअर म्हणतो, ज्याच्यात भेसळ नसते.
An individual possessing identical alleles for a particular trait is called homozygous or pure for that trait. Homozygous breeds true to trait and produces only one type of gamete. Example, tall with capital T and dwarf with small t. होमोझायगस जे पॅरेंट आहेत ते नेहमी ट्रू ब्रीड करतात आणि एकाच प्रकारचे गॅमेट्स तयार करतात. हेटेरोझायगस अँड इंडिव्हिज्युअल पॉसेसिंग कॉन्ट्रास्टिंग allele. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे परस्पर विरोधी फॉर ए पर्टिक्युलर ट्रेट. इट इज कॉल्ड हेटेरोझायगस. हेटेरोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू. हे हेटेरोझायगस जे आहेत ते ट्रू ब्रीडिंग त्याचं होत नाही फॉर दॅट ट्रेट अँड प्रोड्युसेस टू टाईप्स ऑफ गॅमिट्स. दोन प्रकारचे गॅमिट्स तयार करतात. F1 जनरेशन हायब्रिड जे असतं ते हेटेरोझायगस असतं. हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड हायब्रीड. त्यालाच आपण म्हणतो हायब्रीड. प्युअर लाईन. An individual or a group of individual which is homozygous or true breeding for one or more trait, एक किंवा जास्त कॅरेक्टरसाठी, constitute pure line. Example, that is plant which breed true. breed true म्हणजे जसं आहे तसंच पुन्हा उगवून येतं. For particular character, it is a descendant of a single homozygous parent produced after cell fertilization. सेल फर्टिलायझेशनमुळे जे तयार होतं ते पुन्हा तसंच तयार होतं. याला आपण होमोझायगस किंवा ट्रू ब्रीडर असं म्हणू शकतो. आता मोनोहायब्रिड. मोनोहायब्रिड म्हणजे काय? एकाच कॅरेक्टरचा आपण विचार करणारे क्रॉस घेताना. इट इज ए हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. एकाच कॅरेक्टरचा विचार केलेला आहे. And is produced from a cross between two pure parent differing in a single pair of contrasting character. आपण हा क्रॉस पुढे बघणार आहे तेव्हा परत तुमच्या ते लक्षात येईल. एक्झाम्पल, हायब्रिड टॉल प्रोड्युस्ड इन ए क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ पॅरेंट. हायब्रिड टॉल जे तयार झाले प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फच्या क्रॉसमध्ये. इट इज हेटेरोझायगोट फॉर ए सिंगल पेअर ऑफ allele. F1 जनरेशन. F1 म्हणजे पहिली पिढी. इट रेफर्स टू द फर्स्ट फिलियल जनरेशन. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड फ्रॉम ए पॅरेंटल क्रॉस. अल्टरनेटिव्हली इट इज फर्स्ट जनरेशन फ्रॉम गिव्हन मॅटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट हॅव्हिंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. अशी पहिली पिढी. आता F2 म्हणजे सेकंड जनरेशन. द सेकंड जनरेशन प्रोड्युस्ड बाय सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजे इनब्रीडिंग. इनब्रीडिंग म्हणजे त्यांच्यातल्याच दोन प्लॅन्टमध्ये आपण क्रॉस घेणार आहे. ऑफ F1 जनरेशन ऑफ स्प्रिंग इज कॉल्ड सेकंड फिलियल जनरेशन. एक्झाम्पल, प्रोझिनी प्रोड्युस्ड फ्रॉम ए क्रॉस बिटवीन टू F1 इंडिव्हिज्युअल. कॅपिटल टी इंटू कॅपिटल टी. हे आपण ज्यावेळेला ऑनलाईन लेक्चर बघणार आहे तेव्हा मी पुन्हा तुम्हाला आपलं ऑफलाईन झालं तरी ऑनलाईनमध्ये पुन्हा हे शिकवणार आहे. लक्षात घ्या. प्युनेट स्क्वेअर ऑर चेकर बोर्ड. तुम्ही फक्त डेफिनेशन्स लक्षात घ्या. प्युनेट नावाच्या शास्त्रज्ञांनी तयार केले म्हणून त्याला प्युनेट स्क्वेअर म्हणतात. इट इज ए प्रोबॅबिलिटी टेबल. प्रोबॅबिलिटी टेबल काय शक्य असणारा तो टेबल तयार केला. रिप्रेझेंटिंग डिफरंट प्रीम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं बघा. डिफरंट परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन काय झाले फर्टिलायझेशनचं ते आपल्याला बघायला मिळतं. बिटवीन गॅमिट्स ऑफ द अपोजिट मॅटिंग types. In short, it is a diagrammatic representation of particular cross to predict the progeny of cross. म्हणजे एखाद्या क्रॉसची प्रोजेनी दाखवण्यासाठी केलेला तो चार्ट आहे. होमोलॅगस क्रोमोसोम हे 11वीतच झालेलं आहे. द मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली स्ट्रक्चरली सिमिलर जे क्रोमोसोम्स असतात, आयडेंटिकल क्रोमोसोम्स असतात त्याला आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोसोम. सच क्रोमोसोम्स सायनॅप्स ड्युरिंग मियोसिस. 11वीमध्ये सेल डिव्हिजनमध्ये हा पॉईंट झाला होता बघा. होमोलॉगस क्रोमोसोम कम टुगेदर. बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस आता समजून घ्या. बॅकक्रॉस, इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ एनी ऑफ द पॅरेंट. कुठल्याही एका पॅरेंटबरोबर F1 प्रोजिनीचा क्रॉस घेतला की त्याला म्हणायचं बॅकक्रॉस. एक्झाम्पल दिले F1 टॉल इंटू प्युअर टॉल और F1 टॉल इंटू प्युअर डॉर्फ. टेस्ट क्रॉस, इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. रेसेसिव्ह पॅरेंटबरोबर आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे. F1 टॉल इंटू प्युअर डॉर्फ दॅट इज कॅपिटल टी इंटू कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. It is used to test the homozygous
or heterozygous nature of the hybrid. It is a kind of backcross. तो backcrossचा एक प्रकार असतो. Phenotypic ratio. It is the ratio of offspring produced in F2 and subsequent generation. F2 जनरेशन आणि त्याच्यानंतरच्या जनरेशनमध्ये जो रेशो मिळतो त्याला आपण म्हणायचं क्रॉसचा रेशो. विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल ॲपियरन्स. त्याचा फिजिकल ॲपियरन्स कसा आहे? 3 टॉल ॲज टू 1 डॉर्फ. ह्याला म्हणायचं 3:1 फिनोटायपिक मोनो हायब्रिड क्रॉसचा रेशो. Genotypic. It is a ratio of offspring produced in F2 and subsequent generation with respect to their genetic makeup. म्हणजे 1 capital T, 2 capital T small t and 1 small t is F2 genotypic ratio in monohybrid cross. आता याच्यानंतरचा पार्ट जो आहे मोनोहायब्रिड क्रॉस तो बघूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.